महाराष्ट्र में ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों के लिए मराठी की अनिवार्यता को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। एक तरफ जहां एमएनएस सहित राज्य की सभी पार्टियां इसके समर्थन में दिख रही हैं, वहीं आरपीआई अठावले गठ के प्रमुख रामदास अठावले को फडणवीस सरकार का ये फरमान रास नहीं आया। मीडिया से बातचीत में रामदास अठावले ने कहा कि मुंबई देश की आर्थिक राजधानी है। यहाँ पूरे देश से गरीब अपनी रोजी रोटी कमाने आते हैं। ऐसे में इस नियम से उसे नुकसान होगा। देखते हैं रामदास अठावले ने इस विवाद पर और क्या कुछ कहा। प्रताप सरनाईक एक अच्छे नेता है, हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर भी है और मुंबई में रहने वालों को मराठी आना चाहिए, इसके मत से मैं सहमत भी हूँ। लेकिन मुझे ऐसा लगता है भाई लाइसेंस रद्द करने तक निर्णय नहीं होना चाहिए, उनको मराठी सीखना चाहिए, ये बात सही है। लेकिन वो गोरगरीब लोग यहाँ पेट भरने के लिए आए हैं। मुंबई ने ऐसे लोगों को अपनाया है। अनेक सालों से मराठी लोगों ने दूसरे धर्म, जाति और भाषा के लोगों को मतलब बहुत बड़ा सपोर्ट भी किया है। इसीलिए मुझे लगता है भाई एकदम ऐसा निर्णय लेना ये ठीक नहीं होगा, क्योंकि मुंबई आर्थिक राजधानी है, देश भर के लोग आते हैं, उनका पेट भरता है और इसकी मुंबई की इमेज इतनी फिर ऐसा ठीक नहीं रहेगी, क्योंकि हर जगह पर मराठी तो होना ही चाहिए। लेकिन एकदम लाइसेंस रद्द करने का निर्णय उतना ठीक नहीं है, ऐसा मुझे लगता है। लेकिन मराठी हर रिक्शा वालों ने सीखनी चाहिए, उसके लिए उनको ट्रेनिंग भी देना चाहिए और मुझे लगता है कि ऐसा भी मराठी उन्होंने सीखने में सहमत हूँ, लेकिन लाइसेंस रद्द करना ठीक नहीं है। इसी बीच हिंदी भाषिक ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों की नाराजगी और चक्का जाम की चेतावनी को देखते हुए राज्य सरकार झुकती नजर आ रही है। इस सिलसिले में आज राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने एक बैठक का आयोजन किया। बैठक के बाद मीडिया से बातचीत में सरकार का नरम रुख नजर आया। प्रताप सरनाईक ने कहा कि मराठी की अनिवार्यता सिर्फ सामान्य बातचीत के लिए है। ऐसा नहीं है कि आपको मराठी साहित्य सीखने के लिए कहा जा रहा है। परिवहन मंत्री ने आगे कहा कि उन्हें ऐसी कई शिकायतें मिली थी कि ऑटो और टैक्सी चालकों को मराठी नहीं आने से यात्रियों के साथ दुर्व्यवहार होता है। ऐसे में चालकों को सामान्य बोलचाल के लिए मराठी आनी जरूरी है। मराठी कोई कठिन भाषा नहीं, बल्कि हिंदी से भी आसान है। ऐसे में अगर चालकों को कोई मोहलत चाहिए तो सरकार अपनी डेडलाइन बढ़ाने को तैयार है। देखते हैं मीडिया से बातचीत में प्रताप सरनाईक ने क्या कुछ कहा है। 28 तारीख के लिए, जब 28 तारीख को जो बैठक होगी तो बैठक में जब भी वो कुछ मांग करेंगे तो उस मांग के हिसाब से वक्त दिया जाएगा। मगर ये तो मैंने वही कहा है कि पूरा का पूरा मराठी थोड़ी वक्त दिया जाएगा। मगर ये तो मैंने वही कहा है कि पूरा का पूरा मराठी थोड़ी आपको सीखना है। अभी बाद में आप अगर एक बार बोलते जाओगे तो पूरा मराठी सीखोगे, आप खुद मराठी के प्राध्यापक बन जाओगे। हमारी शुभकामनाएं आपको। अभी देखेंगे आगे, पहले देखिए, आप ही बोलते हो कि लोग भाग जाते हैं। हमारे यही कहना है, कार्रवाई जरूर होगी। किस तरह की कार्रवाई होगी ये हम डिसाइड करेंगे। रिक्षा चालक किंवा ऑटो चालक लायसन्स काढतानाच त्यांना हा सब्जेक्ट किंवा हे कंपल्शन असणार नाही का? बघा, मोटर परिवहन विभागाच्या नियम 4/28 आणि नियम 85 मध्ये आवश्यक ते बदल करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। उद्या लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना जर काही आम्हाला आमच्या डिपार्टमेंटच्या नियमावलीमध्ये काही बदल करायचे असेल तर ते बदल सुद्धा आम्ही करू। म्हणजे काही जे मध्ये अधेमध्ये बोलतात ना की हे असं आहे, ते तसं आहे, हा अधिकार नाही आहे त्यांना, तो अधिकार नाही, तो अधिकार सुद्धा घेण्याचा अधिकार हा आमच्या डिपार्टमेंटला आहे। सर, एक वेगळा प्रश्न आहे। तुमच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात आलेले आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला घरात घुसून मारू, पानसरेंसारखे त्यांचे हाल करू, अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे। काँग्रेसने म्हटले का पानसरे हस्तगत त्याचा सुद्धा सहभाग असू शक्यता आहे। वारंवार मला काही त्या संदर्भात माहिती नाही। मी तर फक्त मराठीच्याच मागे लागलेलो आहे सगळं, आणि सगळे साहित्यिक विचारे लांबून आलेले। 2 दिवस झाले शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। याचा एक गैरफायदा असा घेतला जातोय की अनेक सेतू कार्यालयामध्ये वेगवेगळे प्रमाणपत्र देत असतात। ऍडमिशनची प्रोसेस कुठल्या किंवा सुरू होते त्या दरम्यान अनेक जण विद्यार्थी जातात, प्रमाणपत्र काढतात। ऑब्व्हियसली प्रशासकीय यंत्र 7-12 पासून सगळ्यांना इथे चालतात। अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संपाचा फायदा घेऊन जे उपस्थित कर्मचारी ते अतिरिक्त पैसे मागतात आणि प्रमाणपत्र देत आहेत। एका साईडला अधिकारीची मुंडवणी तर सुरूच आहे,
आणि दुसऱ्या बाजूला पैसेही अतिरिक्त घेत आहेत. मी आता बैठक आहे वर्षावर मुख्यमंत्र्यांकडे, तर त्या संदर्भात त्यांचे तरी शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे त्या संदर्भात, तर त्यांच्याशी चर्चा करू. दुसरं की परिवहन खात्याच्या सीएम साहेबांबरोबर बैठक आहे. हो. असंही सांगितलं जातं की या विभागात म्हणजे तिथे सुद्धा त्यांच्याकडे काही रिक्षाच्या संघटनांनी मागणी केलेली आहे की जी तुमचं आग्रही भूमिका आहे त्या संदर्भात चर्चा करावी सीएम. नाही काही नाही, चर्चा आमची कालच झाली. उपमुख्यमंत्री, मी आणि मुख्यमंत्री होतो, आणि जी चर्चा व्हायची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून, माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून जी चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्याबरोबर झालेली आहे. आज विषय परिवहनचा हा वेगळा आहे, जो आज बैठक जी आहे तो वेगळा विषय. सीएमने या स्टँडवर फॉर्म आणलेला आहे. आणि माझी चर्चा शेवटी त्यांच्याशी झालेली आहे. काय सांगायचं ते त्यांनी मला सांगायचं आहे, आणि मी काय सांगायचं ते त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचा पाठिंबा आहे तुमच्या या म्हणजे तुमच्या विभागाच्या या कृतीला त्यांचा बघा, राज्य शासनाच्या नियमामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे नियमानुसार करण्याचे त्यांनी मला अधिकार प्रदान केलेले आहे, नियमानुसार. सर तुम्हाला एक प्रश्न आहे. विरुद्ध पवार असं करण्यासाठी काही जण प्रयत्न करतात, असं रोहित पवार आणि पवार कुटुंबीय म्हणतात. कसं वाटतंय सगळं राजकीय? नाही अजून काही नाही, आता उद्या तर इलेक्शन झाल्यानंतर मग, पण शक्यतो कुटुंबामध्ये वाद होता कामा नये. पवार विरुद्ध पवार होता कामा नये, ठाकरे विरुद्ध ठाकरे होता कामा नये, शिंदे विरुद्ध शिंदे होता कामा नये, फडणवीस विरुद्ध फडणवीस असं काही होता कामा नये, ह्या मताचा मी आहे. शेवटी कुटुंब आहे, कुटुंबाने एकत्रित राहावं, आणि गेल्या अनेक वर्षापासूनची महाराष्ट्राची ती परंपरा आहे, आणि ह्या मताचं मी आहे. त्यामुळे कुठेही कुटुंबामध्ये वाद होऊ नये असं मला तरी स्वतःला वाटतं. शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्षावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, काय अपेक्षा होती? धनुष्यबाण जे आम्हाला मिळालेलं आहे ते आम्हाला मिळणारच आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत, आणि त्या माध्यमातून ह्याच धनुष्यबाणावर 60 आमदार आणि 7 खासदार एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून निवडून आलेले. त्यामुळे जो अधिकार आमचा आहे, जे चिन्ह आमचं आहे ते आम्हाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे. फक्त न्यायालयाचा निर्णय काय लागतो त्या निर्णयावर सगळं काय अवलंबून आहे. सुनावणी होईल की आणखी पुढे ढकलली जाईल? काय कल्पना ते न्यायाधीशानं विचारायचं. शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा प्रचंड चढाव दिसून येते उमेदवारी मिळाव्यासाठी. बघा, चढाओढ असणं काही वाईट नाहीये, काही चुकीचं नाहीये, कारण शेवटी पक्ष कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी पक्षाच्या प्रमुखांकडनं मिळत असते. ही चढाओढ होते, परंतु चढाओढ झाल्यानंतर पक्षानं घेतलेला निर्णय हा अंतिम होतो. त्यामुळे चढाओढ काही चुकीचं आणि वाईट आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे व्हायला हवं, परंतु शेवटी जेवढ्या जागा असतात तेवढेच उमेदवार निवडले जात असतात. सर ते माफ विषय त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सर आता तुम्ही बोलताना असं सांगितलं की माफक मराठीची अपेक्षा आहे की फार यावं, पण एकीकडे तुमचा सगळ्यांचा उद्देश हा मराठीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त व्हावा हा आहे. त्या उद्देशासाठी म्हणूनच तुम्ही इतके वर्ष काम करता. मग या माफक जी मराठी यावी असा तुमचा प्रयत्न आहे, त्यातून काय साध्य होईल? जो Actually तुमचा खरं तर- राज्य हेतू आहे तो साध्य होत नाही आम्हाला आता ह्या जेव्हा सरनाईक साहेबांनी मला बोलवलं इकडे, त्यावेळी त्यांचा जो हेतू आहे की हे जे दडपण आलेलं आहे सगळ्या रिक्षा चालकांवर, आणि त्यांना असं वाटतं की हे फार कठीण गोष्ट आता आमच्याकडून करून घेत आहेत, आणि आमचं आता ऑब्जेक्शनेबलच सगळं काम झालं आहे. तर ते तसं न असता आमची चर्चा अशी झाली आहे की आम्ही आता बसून 10 कुठल्या वाक्य करायची, त्यांना त्यांच्याकडून बदलून घ्यायची, किंवा त्यांचे अभ्यास करायचा जी आवश्यक असतात रिक्षा चालताना. अगदी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय विचारतो, कुठे जाणार आहोत, किती पैसे होतील, ही जागा माहिती आहे का, इतकंच असे आम्ही ते काढणार आहोत आता 10 कुठले वाक्य आहेत. तर एवढाच माफक हेतू आहे आमचा. यांच्यावरून जाऊन आम्हाला मराठीचा प्रचार प्रसार असं काय आमच्या डोक्यात नाही. फक्त मराठी नावाची गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रात असताना, शिवरायांची भाषा आहे, लता मंगेशकरची भाषा आहे, सचिन तेंडुलकरची भाषा आहे, ती भाषा तुम्हाला शिकायला काय वाईट आहे असं एक आमचं सतत म्हणणं असतं की जो इकडे येतो त्याला जसं ह्या गोष्टीबद्दल शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असतो तसं त्याला मराठीबद्दल सुद्धा प्रेम वाटायला पाहिजे. हे त्यांनी असं मराठी ही भयंकर भाषा आहे आणि तिचा भयंकर त्रास होईल असं नाही ना. अगदी सोपी भाषा आहे ती, 10 मिनिटात आपण शिकू शकतो अशा गोष्टी आहेत. आमचं तर म्हणणं असं आहे की हा जो कोर्स आहे तो अगदी 2 आठवड्याचाच कोर्स असेल, की त्याला फक्त आम्ही एक ॲप तयार करतो आहोत. त्या ॲपमधून हिंदी वाक्य आणि मराठी वाक्य असं त्या ॲपचं स्वरूप आहे.
त्यातून इतक्या पटकन समजणार आहे की एक रिक्षावाला दुसऱ्या रिक्षावाल्याला शिकवू शकेल नंतर की इसको ये बोलते मराठी में, इतकं ते साधं आहे. त्याच्यामुळे काल काही रिक्षा चालक आलेले होते, म्हणजे सदावर्तींच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की रिक्षात एकही माणूस मराठीत बोलत नाही. बरोबर. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जी मराठी माणसं आहेत ती सुद्धा मराठीत बोलत नाही. मग आता या प्रसंगावरून म्हणजे आता एकीकडे आपण जे हिंदी भाषे त्यांना सांगतो की तुम्ही मराठी बोला, मराठी भाषिकांना तुम्ही काय नाही, सांगता? आता कसं आहे की काही ठिकाणी जिथे खूप इंग्रजीचं किंवा हिंदीचं प्रमाण झाले तर ते हिंदी बोलतात आपण मानतो. पण ठाण्यासारख्या ठिकाणी तो माणूस जर का भिवंडीवरून येत असेल, तो माणूस कुठल्या तरी गावातून येत असेल, तो हिंदी नाही बोलत, तो मराठीच बोलत. सगळा जो समाज इकडचा आहे, म्हणजे आता नवी मुंबई घ्या, पालघर घ्या, ठाणं घ्या, इथे सगळे असे हिंदी बोलणारी नाहीत, मराठी बोलणारी जास्त आहेत. हिंदी बोलणारा जो बेल्ट आहे तो वेगळा आहे, ती सगळी शहरी लोक आहेत. पण तुम्ही जरा क्रॉस केलात, थोडंसं आउटस्कटला गेलात की तुम्हाला कळतं की मराठी लोक आहेत ती, आणि ते मराठी बोलतात. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की जे लोक मराठीतून बोलतात ना, त्यांच्यासाठी आपण सगळं हे करतो आहोत. आणि हिंदी सगळे बोलतात म्हणून सगळ्यांनी हिंदीत आता बोलायला पाहिजे. त्याच्याऐवजी असा एक अप्रोच करायला काय हरकत आहे की मराठी पण बोला की थोडंसं मराठी बोला, कामापुरतं मराठी बोला, तेवढं तर यायला हरकत नाही ना. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर असं तर व्हायला पाहिजे. आपण काय त्यांनी ज्ञानोबानी काय लिहिलं आहे आणि तुकोबानी काय लिहिलं हे तर विचारत नाहीत ना. आपण साधंच त्यांना सांगतो की चार वाक्य बोलता आली पाहिजे, आणि बोलतात. मी अनेक ठिकाणी बघितलं की त्यांना जेव्हा कळतं की ह्या माणसाला मराठीच आपलं हिंदी येतच नाही अजिबात, म्हणजे माझी समजा आई आली, तिला हिंदी नसेल येत, तर तो बोलतो. हिंदी बोलणारा माणूस मराठीत ट्राय करतो सांगायला. तर मेंदळे मॅडम काय म्हणतात? मी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बोलते आहे, आणि आम्ही गेली 40-45 वर्ष अमराठी लोकांना मराठी शिकवत आहे. कितीतरी पारशी, गुजराती असे अनेक लोक आमच्याकडनं मराठी शिकून गेलेत. आम्हाला काही मराठी साहित्यिक तयार करायचे नाही आहेत किंवा मराठीचे अभ्यासक तयार करायचे नाहीत. पण महाराष्ट्रात तुम्ही राहता, महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. आपण बंगालमध्ये गेलो तर आपण मराठीत तिथे बोललो तर त्या लोकांना कळणार आहे का? आपण चेन्नईला गेलो तर तिथे आपण मराठीत बोललो तर त्यांना कळणार आहे का? तर आपण प्रयत्न करतो ना त्यांच्या भाषेतले शब्द त्यांना सांगायची किंवा निदान हिंदी इंग्लिशमध्ये बोलण्याची. मग महाराष्ट्रात जे मराठी प्रवासी त्यांच्या वाहनांमध्ये बसतात त्यांना सहजतेने आपल्याला कुठे जायचं हे सांगता यावं. त्यात अनेक ज्येष्ठ व्यक्ती असतात, काही जणांना अजिबात इतर दुसऱ्या भाषा येत नाहीत. अशा लोकांना जर त्या वाहनात बसायचं असेल आणि नीटपणाने त्यांना कुठे जायचं आहे ते त्यांना सांगायचं असेल तर त्या चालकाला ते समजलं पाहिजे. इतकी साधी याच्या मागची भावना आहे. त्यांना काही मोठं मराठी शिकवून काही करायचं नाही आहे. त्यांना रोजच्या संवादाच्या याच्यात जे वागता येईल किंवा बोलता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल एवढंच आम्हाला बघायचं आहे. आता नर्सिंगच्या लोकांना, इथे जे लोक नर्सिंगचं घेतात त्या लोकांना मराठी शिकायलाच लागतं. कारण हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आले तर त्या पेशंट्सची त्यांना सांगायला तर पाहिजे, त्या पेशंटला सांगता आलं पाहिजे की त्याला काय होत आहे. तसंच रिक्षावाले, टॅक्सीवाले यांना आम्हाला काही त्यांचा धंदा बंद करायचा नाही आहे किंवा कुठेही त्यांना कमीपणा द्यायचा नाही आहे. उलट त्यांचा धंदा वाढावा आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांशी नीटपणाने संधान साधता यावं, संवाद साधता यावा, ह्यासाठी हा सगळा प्रयास चाललेला आहे. महाराष्ट्रात राहिल्यानंतर एक मुंबई सोडली तर बाकी ठिकाणी तर मराठीच वापरलं जातं. मुंबईतच थोडं असं आहे की इतर भाषिक लोक मुंबईत आहेत आणि ह्यामुळे थोडं आपलंसुद्धा असं होतं की आपण टॅक्सीत किंवा रिक्षात बसलो तर पटकन आपण त्यांना हिंदीत बोलतो. हे एकतर आपणही शिकलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठीतच त्यांना सूचना द्यायला पाहिजेत, हे आपण लोकांनी पण शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकांनी पण आपल्याला विचारलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी काही सोप्या गोष्टी यांनी सांगितलं तसंच आम्ही करणार आहोत की अगदी साधी वाक्य, कुठे जायचं आहे, किती पैसे झाले, हे त्यांनी सांगता त्यांना यावं एवढंच फक्त आम्हाला हवं आहे. त्या दृष्टीनेच आम्ही अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा फक्त ही काही वाक्यच आम्ही तयार करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की ही आम्ही ॲपवरनं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की जसं त्यांना काही कुठल्याही क्लासला जायला नको, कुठे फिया देऊन शिकायला नको, काहीच नको.
सततच आज लहान मुलं सुद्धा सतत रील्स आणि हे बघतच असतात की नाही. रिक्षा टॅक्सीवाले सुद्धा बघत असतात, ऐकत असतात. त्यात त्यांना तोंडीच जर मराठी भाषेतली काही वाक्य शिकवली गेली तर ते सहज बोलू शकतील आणि त्याचा त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच फायदा होईल. त्यांना आपण पुस्तकं देणार, वर्ग घेणार, कसं शिकवणार? ॲप देणार, पॅम्पलेट्स टाईप दिलं जाईल. ॲप देणार, आणि एक छोटी ॲप पुस्तिका देऊ तयार करायचा प्रयत्न चाललाय. मोबाईल तर आजकाल सगळ्यांच्याचकडे असतो. मोबाईलवर जर त्यांनी ॲप ऐकलं तर ते सहज बोलू शकतो. आता साधं GPS असतो सगळ्यांच्याकडे. GPS वरनं त्यांना कळतंच की नाही कुठे जायचंय, काय जायचंय. बरोबर आपल्याला कळते, त्यांना बरोबर कळतं. आम्ही तर विचार तसंच करतो तो आहे. GPS सुद्धा मराठीत करावा, जेणेकरून त्याला GPS मराठी म्हणजे समजेलच मराठीमध्ये. आपलं गुगल पे किंवा अजून म्हणजे काही हे असत फोन पे, तर ते फोन पे करताना सुद्धा धन्यवाद आपले ₹1.50 मिळाले मराठी. मीटिंगमध्ये विचारताना हे असं व्हायला पाहिजे, जेणेकरून सातत्यानं हॅमर मराठीचा भडीमार. आम्हाला त्यांना कुठेही अडचणीत आणायचं नाहीच आहे अजिबात. उलट त्यांचा व्यवसाय जास्त सुकर व्हावा हीच इच्छा आहे. नाही करतायत ना, आता बसतायत. सर, पण मराठीसाठी ठाकरे नेहमी आग्रही असतात, त्यांचा पाठिंबा आहे का तुम्हाला? कल्पना नाही, आपण माझ्याशी त्यांना विचारलं पाहिजे. आपण विचार नाही, पण मराठीसाठी मला असं वाटतं की मराठीसाठी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्ष हा पाठिंबाच देत असतो. हा इतिहास आहे. काही कुठल्या मराठीचा ठेका काय कुठल्या एका पक्षानं घेतलेला नाहीये. त्यामुळे मराठीसाठी सगळे एकवट हा आणि आणि एकवटायला पक्षीय किंवा असा विषयच नाहीये. विषयच नाही. पण एकीकडे मनसेनं उपक्रम राबवलाय की मला मराठी येतं, मला मराठी समजतं, माझ्या रिक्षात बसून तुम्ही प्रवास करू शकता, अशा संदर्भातले स्टिकर्स चांगलं आहे ना, आनंद आहे. लावलेले आहेत. आनंद आहे. त्यांना आणि जे जे शक्य आहे ते म्हणजे त्यांनी मराठी शिकावं. सगळ्यांना मला आव्हान आहे उलट सगळ्या राजकीय पक्षांना की त्यांनी आपापल्या पक्षाच्या संघटनेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, किंबहुना त्यांना जरी सुरुवात केली मराठी शिकवायला तरी मला असं वाटतं हे प्रश्नच निर्माण होणार नाही. सुनील सर,